काय मंडळी, पावसाची छान मजा लुटून झाली ना. मस्त पाऊस, त्यामुळे वातावरणात आलेला गारवा, सोबतीला कांदा बटाटा भजी आणि मस्त वेलची आले घातलेला वाफाळता चहा. वा वा, नुसत्या कल्पनेनेच किती छान वाटले ना. पण मंडळी, हे सर्व कितीही छान वाटले तरी जरा जपून हो, नाहीतर आम्ही सातपुतेमधील मामाच्या मुलीसह लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या भाच्यासारखे तुमचे व्हायचे. पोट बिघडल्याने डॉक्टर भाच्याला पचायला हलके असे पदार्थ खाण्यास सांगतात आणि त्यावर भाचा आपले तर्कशास्त्र अजमावत पाण्यापेक्षा तेल हलके, कारण ते पाण्यावर तरंगते, तेलापेक्षा भजी हलकी, कारण तीसुद्धा तळताना तेलावर तरंगते, म्हणून चक्क 4-6 प्लेट भजीपाव खातो. गमतीचा भाग सोडा, पण मंडळी, सांगायचा मुद्दा हाच की पावसाळ्याच्या दिवसात जठराग्नी उत्तम नसल्यास आपली अन्न पचवण्याची ताकद कमी पडते. परिणामी अजीर्ण, मळमळ, पोटात गॅस पकडल्यासारखे वाटू लागते. या तक्रारी वाढल्यास संधिवाताचे दुखणे असलेल्या रुग्णांमध्ये संधींमध्ये म्हणजेच जॉईंट्समध्ये वेदना वाढायला लागलेली बघायला मिळते. तर अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्याने अन्न शरीरात अपक्व अवस्थेत राहते. यालाच अजीर्ण असे म्हणतात. आज आपण अजीर्णाबद्दलच जाणून घेणार आहोत. योगरत्नाकर या आयुर्वेदाच्या ग्रंथात अजीर्णाची व्याख्या अशी सांगितली आहे. अविपक्वो अग्निमांदेन यो रस स निगद्यते रोगाणां प्रथमो हेतुः सर्वेषां आमसंज्ञेया. जठराग्नी मंद असल्याने अर्थात किंवा तो दुर्बल असल्याने भोजनाचा जो अपक्व म्हणजेच न पचलेला भाग आहे त्यालाच आम किंवा अजीर्ण असे म्हणतात आणि हा आमच सर्व रोगांचे पहिले कारण आहे. तर मंडळी, अजीर्णाची 2 मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे शारीरिक कारणे किंवा चुकीच्या सवयी, जसे खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे, भिन्न गुणयुक्त आहार पदार्थांचे एकत्रित सेवन करणे, अनियमित प्रमाणात आहार सेवन करणे, मलमूत्रादी वेगानं धारण करणे, आवश्यक प्रमाणात निद्रा पूर्ण न होणे, शय्यासुख घेणे म्हणजेच एका जागी बसून व झोपून राहणे आणि अधिक वेळ रात्री जागणे किंवा रात्री जागरण करणे. ह्याबरोबरीने मानसिक कारणेसुद्धा आहेत, जसे ईर्ष्या करणे, भय बाळगणे, क्रोध करणे, लोभ करणे, शोक करणे, आर्थिक आणि मानसिक दृष्टीने दारिद्र्य असणे, द्वेष करणे, चिंता करणे. अशा मनास दुःखी करणाऱ्या मानसिक भावभावनांमुळे अन्नाचे उत्तम पचन होत नाही. परिणामी अजीर्ण उद्भवते. म्हणूनच जेवताना अन्नाचा मान राखत शांतपणे आणि प्रसन्नतेने अन्न ग्रहण करावे. ग्लानी आल्यासारखे वाटणे किंवा गळून गेल्यासारखे वाटणे, सर्व शरीरात आणि पोटात जड झाल्यासारखे वाटणे, मळमळणे, गाल आणि डोळ्याच्या शिरांना सूज आल्यासारखे वाटणे, खाल्लेल्या पदार्थांच्या चवीनुसार ढेकर येणे, मलबद्धता होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसल्यास आपल्याला सेवन केलेल्या अन्नाचे अजीर्ण झाले आहे असे लक्षात घ्यायला हवे. शक्यतो अशावेळी जवळच्या वैद्यांना त्वरित संपर्क करावा. अजीर्ण हे कोणत्या दोषाच्या दृष्टीने झाले आहे त्यानुसार वरील तक्रारींमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळतात. म्हणून अन्न सेवन करताना आपल्या मनावर नियंत्रण असणे अतिशय आवश्यक आहे. अजीर्ण कोणत्या दोष दृष्टीने झाले आहे त्यानुरूप चिकित्सा वैद्य यथोचितपणे करतीलच, पण काही विशिष्ट पदार्थ अन्य पदार्थांमुळे झालेले अजीर्ण सुधारण्यास मदत करतात. त्यांच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. नारळ खाऊन अजीर्ण झाले असल्यास भात, आंबा खाल्ल्यावरती अजीर्ण झाले असल्यास दूध, केळे खाऊन अजीर्ण झाले असेल तर तूप, गव्हाचे पदार्थ खाऊन अजीर्ण झाले असेल तर काकडी, मांस म्हणजेच मांसाहार केला असेल चिकन मटण असे पदार्थ त्याचं अजीर्ण झालं असेल तर कांजी, संत्रे खाऊन अजीर्ण झाले असेल तर गूळ, फणस खाल्ल्यावर अजीर्ण झालं असेल तर केळे, तूप खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर जंबिरी लिंबाचा रस, जंबिरी लिंबाचा रस खाऊन अजीर्ण झालं असेल तर मीठ खाऊन अजीर्ण झालं असेल
तर तांदूळाचे पाणी, उडीद खाऊन अजीर्ण झाले असेल किंवा उडदाचे पदार्थ खाऊन अजीर्ण झाले असेल तर ताक किंवा साखर, सफरचंद, पिस्ता हे खाऊन अजीर्ण झाले असेल तर द्राक्षे किंवा मनुके, बदाम, टरबूज हे खाऊन अजीर्ण झाले असेल तर लवंग, तुरीची आमटी किंवा वरण खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर कांजी, गोड मिठाईचे पदार्थ खाऊन झाल्यावर अजीर्ण झाले असेल तर थंड पाणी, खिचडी खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर सैंधव मीठ, खीर खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर मुगाचे सूप, मासे खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर आंब्याचे फळ, सुरण खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर गूळ, बटाटा खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर तांदूळाचे पाणी, श्रीखंड खाल्ल्यावर अजीर्ण झाले असेल तर सुंठ, मिरे, पिंपळी, गूळ खाल्ल्यावर अजीर्ण झालं असेल तर सुंठ आणि नागरमोथा, उसाचा रस प्याल्यावर अजीर्ण झालं असेल तर आले सेवन केले असता आराम मिळतो. वरील विशिष्ट पदार्थांच्या अजीर्णात विशिष्ट पदार्थांचे सेवन उपयुक्त ठरत असले तरी वेळीच वैद्यांचा सल्ला घेण्यात हयगय करायला नको. मंडळी, या पदार्थांची यादी वाचून मी तुमच्या लक्षात आले असेलच की आपले आयुर्वेद शास्त्र अतिशय परिपूर्ण आहे. या शास्त्रात केवळ व्याधी आणि त्यांच्या चिकित्सेचाच नाही तर पथ्यकर आहाराचा आणि तो आहार तयार करण्याच्या दृष्टीने घ्यायच्या काळजीचा देखील समावेश आहे. कसे ते पहा हां. सुरणाची भाजी अनेकांना त्रास देते, पण तीच भाजी जर आमसूल गुळासह परतून केली तर अजिबात त्रास देत नाही. म्हणूनच स्वयंपाकाच्या दृष्टीने देखील आयुर्वेद अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सर्व वाचल्यावर किंवा ऐकल्यावर तुमच्यापैकी अनेकांना आपली आई, आजी घरी आल्याचा रस आणि सैंधव, कारल्याचा रस, फार मिठाई पचायला किंवा जड पदार्थ असे जेवण झाल्यावर द्यायची हे आठवले असेल. तर मंडळी, आपला हा आयुर्वेद अतिशय प्राचीन आणि शाश्वत आहे, यात शंकाच नाही. अजीर्णात योग्य वेळी वैद्यांनी सांगितलेली चिकित्सा, औषधे आणि पथ्ये आपण केली नाही तर पुढे विविध रोगांना आमंत्रण नक्कीच मिळते. म्हणून आरोग्याच्या बाबतीत हयगय अजिबात नको. काय पटतंय ना? धन्यवाद.